मंडळी, आपली मान फक्त डोकं धरून ठेवते एवढंच वाटतं का? नाही. मान म्हणजे आपल्या शरीराच्या मेरुदंडाचा पहिला प्रहरी आहे आणि मनाच्या प्रत्येक हालचालीचा पहिला साक्षीदारही. ती झुकते तेव्हा आपण हरतो, ती उंचावते तेव्हा आपण जिंकतो. आज आपण मानेकडे शारीरिक अवयव म्हणून नव्हे तर शरीर आणि मनाच्या आरशाकडे पाहणार आहोत. कारण मान सांगते आपण तणावात आहोत की समाधानी, निराश आहोत की आत्मविश्वासपूर्ण. चला आजच्या या व्हिडिओतनं समजून घेऊया की आपली मान ही आपल्या संपूर्ण आरोग्याची, मानसिक स्थितीची आणि जीवनदृष्टीची खरी ओळख कशी असते. पहिला मुद्दा आहे मानेची लवचिकता आणि शरीराची लवचिकता. आपल्या शरीरातील प्रत्येक हालचालीचं केंद्रबिंदू म्हणजे मान. कारण मान हे डोकं आणि पाठीचा कणा यामधील महत्त्वाचं जोडस्थान आहे. शरीराची लवचिकता कशी आहे हे पाहायचं असेल तर सर्वप्रथम मानेकडे लक्ष द्या. विज्ञान काय सांगतं? मानेमध्ये एकूण 7 मणक्यांचा सर्वायकल वर्टिब्रे समूह असतो. या मणक्यामधून मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या मज्जातंतूंचा एक मोठा मार्ग जातो. जर मान लवचिक असेल तर संपूर्ण मज्जासंस्था सुरळीत कार्य करते. मानेच्या लवचिकतेचे थेट फायदे काय आहेत? तर मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोहोचतो. डोकेदुखी, चक्कर, थकवा यासारख्या लक्षणांपासून सुटका होते. खांदा, पाठ, कंबर यामधील तणाव कमी होतो. ज्येष्ठ वयात मान लवचिक का असावी? तर वय जसं जसं वाढतं तसतशी शरीरातील स्नायू सैलसर होत जातात आणि हाडं ठिसूळ होतात. अशा वेळी जर मान ताठ, जड किंवा वळण्यास कठीण असेल तर संपूर्ण हालचालींवर मर्यादा येते. त्यामुळे चालताना तोल जाणे, झोपेतही आराम न मिळणे, TV पाहताना किंवा पुस्तक वाचताना मान दुखणे हे त्रास वाढू शकतात. तर उपाय काय आहे? दररोज ताई ची सारखं सौम्य हालचालींचा व्यायाम, योगासनातील ग्रीवासादिती किंवा हलकी मान फिरवण्याची व्यायामशैली, उशीची योग्य उंची राखणे, ना खूप जास्त ना खूप कमी, मोबाईल वापरताना मान न वाकवता डोळ्याच्या समोर स्क्रीन ठेवणे. ह्याचं एक उदाहरण आपण बघितलं तर शरद काका, ज्यांचं वय 72 आहे, त्यांनी सतत वाकलेल्या मानेमुळं 2 वर्ष मानदुखी, चक्कर आणि डोकेदुखी याचा त्रास सहन केला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हलका योग आणि ताई ची सुरू केलं आणि केवळ 3 महिन्यात त्यांच्या मानेला लवचिकता पुन्हा मिळाली आणि त्यांच्या चालण्याचा आत्मविश्वास परत आला.